नमस्कार, माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। 27 लाख रुपयांचा गुटखा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही। नांदेड जिल्ह्यात गुटख्याची सर्रासपणे तस्करी सुरू आहे। किनवट तालुक्यातील कोसमेट ठाणे पालघरजवळ स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी कारवाई करून 27 लाख रुपयांचा गुटखा व एक बोलेरो वाहन जप्त केला आहे। या प्रकरणी हिमायतनगरच्या गुटखा किंग व वाहन चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हिमायतनगर हे गुटखा तस्करीचे एक मोठे केंद्र असून या ठिकाणाहून आजूबाजूच्या तालुक्यांना व गावांना गुटखा पाठवण्यात येतो। तेलंगणातून गुटखा हिमायतनगर येथे आणून त्यानंतर सदरील गुटखा दुकानांना पुरवठा केला जातो। यापूर्वीही हिमायतनगर येथे लाखो रुपयांचा गुटखा पोलिसांनी पकडलेला आहे। बोलेरो पिकअप वाहनातून गुटखा निर्मलेतून हिमायतनगरला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा यांना मिळाली। पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या आदेशावरून किनवट परिसरात गस्तीवर असलेले फौजदार नागनाथ तुकडे व पोलीस कर्मचाऱ्यांनी कोसमेट जवळ रविवारी सापळा रचला। शिवणी येथून कोसमेटकडे येणारे बोलेरो कंपनीचे पिकअप वाहन क्रमांक MS26 CS0264 पोलिसांनी अडवले। वाहन चालक सय्यद मोहम्मद अली सय्यद सादिक वय वर्ष 21 राहणार रहीम कॉलनी हिमायतनगर यास ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली आहे।